नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये छगन भुजबळ यांना कुठेतरी डावलण्यात आलेलं आहे। त्यामुळे ओबीसी समाज जो आहे तो आक्रमक झालेला आहे। तुळजापूर तहसील कार्यालयासमोर ओबीसीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात येत आहे। अजित पवार यांचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे। माझ्यासोबत काही ओबीसी बांधव आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मला सांगा, काय निषेध व्यक्त करताय? आता आम्ही तुळजापूर तालुक्याच्या वतीने आणि समस्त महाराष्ट्रातील ओबीसीच्या वतीने, मी स्वतः डॉक्टर स्नेहा सोनकाटे, ओबीसीचा बुलंद आवाज, आमचा ओबीसीचा ठाण्या वाघ आदरणीय भुजबळ साहेब हे देशाचे ओबीसीचे नेतृत्व असताना जाणून बुजून या अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचा आम्ही निषेध करतो। त्यांनी जाणून बुजून भुजबळ साहेबांना फसवलेलं आहे, ओबीसी मतदारांना अपमानित केलेलं आहे। मंत्रीपद त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे की अवहेलना आमच्या भुजबळ साहेबांची तुम्ही केलेली आहे, ओबीसींच्या लोकांची अवहेलना केलेली आहे। त्याच्यामुळे मी सांगते की आम्ही आता ओबीसीचा आवाज आणखी ह्या महाराष्ट्रामध्ये तीव्र पडसाद ह्या अजित पवारांना सोसावे लागणार आहेत। ओबीसीचा जो आता उठाव आहे ह्या महायुतीला सोसणारा नाही। भाजपनी वेळीच सावध व्हावं, या पवारांच्या नादीला लागू नये। कोणी कानभरणी केली असेल अजित पवारांची, मोठे साहेब शरद पवार साहेबांनी कानामध्ये त्यांच्या काही सांगितलेलं असेल तर स्वतः मी तर विनंती करते देवेंद्रजींना की तुम्ही ज्येष्ठ आहात, ओबीसींचा डीएनए तुमचा आहे असं तुम्ही म्हणता, तर तुम्ही डीएनएवर अन्याय करू नका आणि वेळीच सावध व्हा। कारण ओबीसीनी फक्त आणि फक्त भुजबळ साहेबांकडे बघून महायुतीला भरभरून 90 ते 99% मतदान केलेलं आहे। असं असताना आमचे आदरणीय पडळकर साहेब, जरंगे पाटलांना एकमेव अंगावर घेणारे नेतृत्व म्हणजे गोपीचंद पडळकर आणि आदरणीय भुजबळ साहेब। ही चळवळ जरांगेंना जेव्हा विरोध करायचा होता तेव्हा एकही ओबीसीचा नेता समोर येत नव्हता। का डावललं? कारण बघा, मंत्रिपदावरून डावलण्यासाठी जरांगे पाटलांना विरोध केला भुजबळ साहेबांनी आणि पडळकर साहेबांनी। त्यातला हे जे आता अजित पवार आहेत त्यांना ऑलरेडी ओबीसींचा आवाज त्यांना नकोय, अजित पवारांना ओबीसींचा त्यांना तिरस्कार आहे अजित पवारांना। त्याच्यामुळे त्यांनी आमचा षडयंत्र रचून शरद पवारांशी हात मिळवणी करून भुजबळ साहेबांना दूर ठेवलेला आहे। पण याचा आम्ही नक्कीच त्यांना धडा शिकवू। भुजबळ साहेब पक्षात राहतील वाटते? आम्ही कार्यकर्ते म्हणून भुजबळ साहेबांकडे मागणी केलेली आहे की आम्हाला आमचा ओबीसींचा, महाराष्ट्रातल्या ओबीसींचा अपमान झालेला, हा अपमान फक्त भुजबळ साहेबांचा नाही तर समस्त ओबीसी जे आहेत त्यांचा अपमान झालेला आहे। त्याच्यामुळे आम्हाला आता, मी तर स्वतः राष्ट्रवादीत नाही, पण जे राष्ट्रवादीमध्ये आमचे दैवत आहेत भुजबळ साहेब, आम्हाला तिथे आम्हाला साहेबांना न राहण्याची आम्ही इच्छा व्यक्त केलेली आहे। आता उद्या आम्ही नाशिकमध्ये आमची पूर्ण ओबीसी समाजाची सर्व नेत्यांची, कार्यकर्त्यांची खूप मोठी बैठक भुजबळ फार्म हाऊसवर होणार आहे। तिथे आम्ही निर्णय करू आणि भुजबळ साहेबांना आमच्या कार्यकर्त्यांची भावना सांगू की साहेब, आपला अवहेलना अजित पवारांनी केलेली आहे, अजित पवारांचं घड्याळ बंद पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही। नक्कीच काय भावना आहेत नेमकं, कशा? आमच्या भावना अशा आहेत, मी महात्मा फुले समता परिषदेचा मराठवाडा अध्यक्ष आहे। माननीय भुजबळ साहेबांनी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्यामध्ये भुजबळ साहेबांचा मोठा हात आहे, अजित पवारांची राष्ट्रवादी वाढवण्यामध्ये भुजबळ साहेबांचा मोठा हात आहे। सर्व ओबीसींची मतं घेऊन निवडून आल्यानंतर अजित पवारांनी जो कुटील डाव केलेला आहे त्याला ओबीसी समाज, अत्यंत महाराष्ट्रातील ओबीसी समाज हा पवार कुटुंबावर फार नाराज आहे। भुजबळ साहेबांचा फक्त मतदानासाठी ओबीसी समाजाचा उपयोग करून घ्यायचा आणि ओबीसी समाजाच्या मतावर निवडून आल्यानंतर जर हे अजित पवार किंवा शरद पवार काही सांगासांगी करून जर ओबीसी नेतृत्वाला दाबण्याचा प्रयत्न करीत असतील तर आमचा हा ओबीसी समाज महाराष्ट्रातील कधी खपवून घेणार नाही। नक्कीच आपण पाहतोय की अगदी संतप्त भावना आहेत। एकीकडे भुजबळ यांना मंत्रिपद मिळालेलं आहे, त्यामुळे जे ओबीसी बांधव आहेत ते आक्रमक झाले आहे आणि आम्ही भुजबळ साहेबांना सांगून वेगळा विचार करायचा देखील विनंती करणार असल्याच्या भावना जी ओबीसी आंदोलन व्यक्त करताना पाहिलं। साम टीव्ही, तुळजापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।